तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांना तुम्ही 42 गावामध्ये दौरा करताय. मतदारांचा प्रतिसाद कसा आहे आणि काय आव्हान घेऊन लोकांसमोर जात आहे? मतदाराचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे. काही अडचण नाही. मी केलेल्या कामाची 15 वर्षातली पावती 100% ह्या 42 गावातले लोक देतील असा मला विश्वास आहे. मतदाराला काय आव्हान घेऊन जाते मतदारांकडे जात असताना? मतदाराला जी काही कामं आत्तापर्यंत रस्त्याची असतील, लाईटची असतील, जी म्हणून काही कामं होती ती हे मी 15 वर्षामध्ये पूर्ण केलेली आहेत. जी काय आणखी काय गावगाव सभामंडप बांधले, दलित वस्त्या सुशोभीकरण केल्या, अशा अनेक कामं 15 वर्षामध्ये ह्या भागामध्ये केलेले आहेत. आता प्रत्येक गावातनं जी काही राहिलेली पांधन रस्त्याचा कार्यक्रम आहे तो आता आम्ही ह्यावर्षी पुढच्या काळात राबवणार. त्या दिवशी तुम्ही बारामतीला भेटायला गेलता तुम्ही शरद पवार. त्या बैठकीमध्ये काय सापडले झालं? बारामतीमध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्याची विनंती होती की दादा तुम्ही 38 वर्ष पवारसाहेबाबरोबर काम केलं आहे. ह्या 2 वर्षात साहेबापासून तुम्ही बाहेर गेला आहे, तर तुम्ही सगळ्या कार्यकर्त्याच्या माझ्या इच्छेनुसार मी साहेबाला भेटून आलो. तिकीट मिळणार आहे का नाही मला माहीत नाही, साहेब काय करणार आहेत मला माहीत नाही, पण ह्या निवडणुकीमध्ये मी रणजितला जर साहेबांनी तिकीट दिलं ठीक, नाही दिलं तर मी अपक्ष उभा करणार आहे, एवढं मी आपल्याला सांगतो. तुम्ही मागणी केली आहे का पवार साहेबांकडे? पवार साहेबाकडे माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मागणी केलेली आहे. खरं तर आज कारखान्याचं स्पर्धा वगैरे वाटते का? कारण की तुम्ही आता भाषणादरम्यान पूर्ण कारखाना वाचवण्याचं आव्हान केले, साथ गाठले, काय? मला कोणावरही टीका करायची नाही. कारण काय आहे, हे निवडणुकीचा सगळा जुमला आहे. वेळ पडल्यावर त्याच्यावर बोलू. आता मध्यंतरीच्या काळामध्ये अजित पवारांचा पण दौरा झाला, होय. माड्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा दौरा झाला, होय. आणि परत नंतर लगेच तुम्ही बारामतीकडे परत नंतर पण पवार साहेबांकडे गेला. असं काय नाही. लोकांची आम्ही मीटिंग बोलवली, लोकांची इच्छा होती तुम्ही जाऊन या, त्याप्रमाणे गेलो. महायुतीकडून का नको आहे? महायुतीकडून तुम्ही दावेदार म्हणून ओळखलं जातात तरी सुद्धा महायुती. मी आता सांगितलं ना महायुतीचं काय, महायुतीचे घटक आता विषय संपलेला आहे ना तो. तर एक महत्त्वाचा प्रश्न, खरं तर विधानसभेच्या निवडणुकांना जे काही तालुक्याचं राजकारण व्हायला पाहिजे, तालुक्याच्या शैक्षणिक राजकीय पद्धतीने राजकारण व्हायला पाहिजे, त्या मुद्द्यावर न येता कुठंतरी ऊस दराचा मुद्दा पुढे घेऊन गेला जातो आणि तो ऊस दराचा मुद्दा खरं तर निर्णय ठरणार आहे येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये. काय विकासाचा जो मुद्दा आहे तो विकास करायचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. तुम्हाला पंढरपूर तालुक्यामध्ये कुठल्याही गावात तुम्ही गेला तर तुम्हाला लोक सांगतील की हे दादान केलं, ते दादान केलं. वसाचा मुद्दा काय हा मुद्दा होऊ शकत नाही. FRP कायद्याप्रमाणे पैसे द्यावे लागतात. FRPपेक्षा किती द्यायचे जास्त हे ज्या त्याच्या परिस्थितीवर अवलंबून असतं. ज्याची परिस्थिती स्ट्रॉंग आहे त्याला काय वाटत नाही, पण ज्याची परिस्थितीच नाही त्यांनी सुद्धा दिलं तर त्यांचं अभिनंदन. खऱ्या अर्थानं मोहिते पाटील सुद्धा, रणजितसिंह मोहिते पाटील सुद्धा मैदानात उतरले. काय आव्हान वगैरे कोणाला उभं राहावं न राहावं हे आपला प्रश्न नाही. आव्हान वगैरे काय आव्हान बिव्हान काय मला तुमच्या पत्नी धनंजय ते शिंदे आमचा विषय संपलेला आहे. संपलं. आमचा विषय घरचा संपलेला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जावरून ते आरोप करतायत कारखान्याकडून. हाय कुठं कुठं झालेला आहे. त्यांनी काय केल्यापेक्षा काही लोकांचे पैसे किती आहेत ते पुढच्या वेळेला बोलू आपण. ठीक आहे. दादा, मतदारसंघात आपला निधी किती आलाय टोटल? मतदारसंघात हां टोटल निधी किती आलाय आपल्या? मी पाठवतो. मला आत्ता नाही सांगता येणार. म्हणजे सगळा निधी बघून मी तुम्हाला सांगतो. चालेल. ओके, थँक्यू.